विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढचा फॉर्म्युला बघू. pH and pOH of buffer solution. तर पहिल्यांदा आपण जो फॉर्म्युला घेतो आहे ॲसिडिक बफर सोल्युशन. तर याचा pH आपण pH इज इक्वल टू pKa plus log to the base 10 concentration of salt divided by concentration of acid. तर इथे आपण कॉन्सन्ट्रेशनचं युनिट घेऊ मोल पर लिटर किंवा लिटरलाच आपण DM³ पण म्हणू शकतो, मोल पर DM³. आता इथे आपण प्रत्येक टर्म पाहू की त्या टर्मचा अर्थ काय होतो. Kaचा अर्थ होतो डिसोशिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड. ब्रॅकेटमध्ये साल्ट दाखवलं आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द साल्ट. याचं तुम्हाला युनिट घ्यायचं आहे मोल पर DM³ और मोल पर लिटर. आणि कॉन्सन्ट्रेशन ॲसिड दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. आता या ठिकाणी pK, तर pK काढायचं असेल तर pK करता फॉर्म्युला घ्यावा लागेल. pK is equal to negative log to the base 10 concentration of Ka. Similarly, we can write down the formula for basic buffer solution. तर बेसिक बफर सोल्युशन असेल तर त्याच्याकरता आपण बेसिक करता pOH काढू शकतो. म्हणून pOH is equal to Kb plus log to the base 10 concentration of the salt divided by concentration of the base. Where Kb आपल्याला माहिती आहे डिसोशिएशन कॉन्स्टंट ऑफ ए बेस अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस दॅट इज ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए बेस. ब्रॅकेटमध्ये बेस असेल त्याचं कॉन्सन्ट्रेशन साल्ट आपल्याला माहिती आहे. आणि इथे पुन्हा आपण pKb जर काढायचं असेल तर pKb इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन Kb असा फॉर्म्युला आपण इथे घेऊ शकतो. तर ठीक आहे, वी कॅन सी द प्रॉब्लेम. आता आपण प्रॉब्लेम पाहू. First problem, calculate the pH of a buffer solution containing 0.05 mole of sodium fluoride per liter and 0.015 mole HF per liter, where Ka is equal to 7.2 into 10 raised to minus 4 for HF. HF म्हणजे हायड्रोफ्लोरिक ॲसिड, बरोबर आहे. म्हणजे प्रॉब्लेम हा ॲसिडवर आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी कॅन राईट डाऊन व्हॉट एवर गिवन. गिवन व्हॅल्यू आहे pH ऑफ ॲसिड. तर गिवनमध्ये आपल्याला काय विचारलं आहे pH ऑफ बफर सोल्युशन. सो pH ऑफ ॲसिडिक बफर सोल्युशन दॅट इज तो काढायचा आपल्याला. त्याच्यानंतर सोडियम फ्लोराईड म्हणजे कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे सोडियम फ्लोराईडचं दॅट इज 0.05 मोल पर लिटर. आणि त्याच्यानंतर दिलं आहे कॉन्सन्ट्रेशन HF 0.015 मोल पर लिटर, ठीक आहे. आणि गिवन आहे Ka दॅट इज Ka इज इक्वल टू 7.2 इंटू 10 रेज टू मायनस 4. Ka म्हणजे ॲसिड. तर pHचा जर फॉर्म्युला पाहिला तर हा आहे फॉर्म्युला pH इज इक्वल टू pK log to the base 10 concentration of salt divided by concentration of acid. मग आपल्याला याकरता पहिला पॉईंट जो काढायचा आहे तो आहे pK. तर pK काढून घेऊ. pK इज इक्वल टू व्हॉट, pK इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन Ka. तर Kaची व्हॅल्यू टाकून द्या 7.2. निगेटिव्ह साईनने लॉग दोघांना लावून निगेटिव्ह लॉग टू द बेस 7.2 आणि मायनस लॉग 10 रेज टू मायनस 4. 7.2चा लॉग जो आला तो इथे लिहा. लॉगॅरिथममध्ये तुम्ही पाहू शकता. प्लस 4 हा मायनस 4 जर पुढे आला तर मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस 4. लॉग टू द बेस 10 लॉग 10 1 असतो म्हणजे 4 येईल इथे आणि हे मायनस. आणि दोघींची जर वजाबाकी केली तर तुम्हाला आन्सर मिळेल 3.1427. सेकंड आहे आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे pH.
तर पी एच इज इक्वल टू फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. पी एच इज इक्वल टू वॉट, पी के ए प्लस लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ साल्ट डिवायडेड बाय ॲसिड. साल्ट कोणता आहे, NaF, आणि ॲसिड कोणता आहे, HF. याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली होती, टाकून द्यायच्यात. 3.14 प्लस लॉग टू द बेस 0.05 डिवायडेड बाय 0.050. आता या 0.05चं आपण 50 करून घेऊ. 50 जर केले तर 3 पॉईंट सरकवल्यामुळे 10चा वजा 3रा घात डिवायडेड बाय. आता हे 0.015 म्हणजे 15 करून घेऊ याचे. 15 जर केले तर 3 पॉईंट सरकवले म्हणजे 10⁻³ हे कॅन्सल होऊन जाते तिथे. 3.1% प्लस लॉग. आता 15ने 50ला बघितलं तर 15 त्रिक 45, उरला किती 5. पॉईंट घेऊ, भाग जात नाही म्हणून 50 पुन्हा होतील म्हणजे 3.333 असेल ते 3.142. आता 3.333 म्हणजे 33चा 3, याचा जर तुम्ही लॉग बघितला तर तो हा येईल 33चा 3चा 52. आणि ही जर बेरीज केली तर ही एवढी येईल 6651. 2च पॉईंटपर्यंत लिहायचं असेल तर हा 5 आहे म्हणून एकाने हा वाढवून घेऊ 3.67. म्हणजे पी एच जो आला या सोल्युशनचा तो आहे 3.67. सो इन दिस वे वी कॅन सॉल्व द प्रॉब्लेम. या पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. दुसरा प्रॉब्लेम पाहू पण एकाकडून. कॅल्क्युलेट द pH ऑफ बफर सोल्युशन composed of 0.1 molar weak base BOH and 0.2 molar of its salt BA. ब्रॅकेटमध्ये KB इज इक्वल टू 1.8 इंटू 10⁻⁴ फॉर वीक बेस. तर कॅल्क्युलेट काय करायचं आहे, pH. सो pH कोणाचा पण बेसिक बफर सोल्युशनचा. कॉन्सन्ट्रेशन काय दिलेलं आपल्याला, पहिल्यांदा वीक बेस BOH याचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.1 मोलार म्हणजे 10⁻⁴. नंतर 0.2 मोलार कोणाचं दिलं आहे, साल्टचं कॉन्सन्ट्रेशन BA साल्ट इट इज 0.2 मोलार. याचे पॉईंट सरकून घेऊ आपण. 1 म्हणजेच किती 10⁻⁻1 1 इंटू, आणि 0.2 म्हणजे किती 1 पॉईंट जर सरकवला तर 2 इंटू 10⁻⁻1 मोलार. KB ची व्हॅल्यू दिलेली आहे, KB इज इक्वल टू 1.8 10⁻⁻1. आता इथे KB म्हणजे बेस दिलेला असल्यामुळे आपल्याला पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल POH ऑफ बेसिक बफर सोल्युशन, कारण त्याचा फॉर्म्युला दिलेला असतो POH इज इक्वल टू वॉट, PKB प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ साल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. साल्ट जो आहे तो आहे BA आणि बेस जो आहे तो BOH. आता याच्याकरता याची व्हॅल्यू माहिती करून घ्यावं लागेल आपल्याला PKBची. मग पहिल्यांदा हे पॉईंट आपण म्हणू PKB इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 KB. KBची व्हॅल्यू काय दिलेली आहे 1.8 इंटू 10⁻⁻5. तर ती व्हॅल्यू टाकू आपण 1.8 इंटू 10⁻⁻5. तर लॉग एरिथमॅटिक सॉल्व करा. मायनस लॉग 10 1.8, आणि हा गुणाकार आहे म्हणजे पुन्हा प्लस किंवा जो मायनस साईन असल्यामुळे मायनस लॉग टू द बेस 10 10⁻⁻5. -5 इथे पुढे येईल, मायनस मायनस काय होऊन जाईल तो +5. लॉग 10 काय असतो 1. लॉग 1.8, तर 1.8चा लॉग तुम्ही पुस्तकात पाहू शकता, तो हा असेल 0.1.8 म्हणजे 18चा लॉग. 18चा लॉग बघायचा, 18चा 0 तर 0.2553 असा असतो. -25 +5 आणि दोघींची वजाबाकी केली तर हे आन्सर मिळेल 4.7%. ठीक आहे. हा PKB. बी पॉईंट. आता POH काढू. POH इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याजवळ आहे PKB, त्याची किंमत आपण इथून टाकून देऊ PKBची प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन साल्टची किंमत, साल्ट दिलेलं आहे बघा तिथं, त्याची किंमत टाका. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेसची किंमत दिलेली बघा, बेस BOH 10⁻⁻1. आणि हे सोडवा 4.7 प्लस लॉग हे कॅन्सल होऊन जातील 10⁻⁻1. लॉग टू जर बघितला पुस्तकात ना तो येईल 0.30. 2 म्हणजे 20चा 0. 20चा 0 जर बघितला तुम्ही तर तो पुस्तकात तुम्हाला असं दिसेल. हे बेरीज करून घ्यायचं, हा आला 5.0457. ठीक आहे. आता सेकंड पॉईंट आपल्याला pH पाहिजे, म्हणून pHचा फॉर्म्युला वापरू. pH प्लस POH इज इक्वल टू 14. POH आपल्याजवळ आहे, सो pH इज इक्वल टू 14 - POH. POHची व्हॅल्यू टाकून द्या 14 - 5.045. दोघींची वजाबाकी केली तर आपल्याला आन्सर मिळेल 13.9.
954 दॅट इज इक्वल टू 13.95. 2 डेसिमलपर्यंत लिहायचं असेल तर. ठीक आहे मित्रांनो, हा झाला आपला फॉर्म्युला नंबर 3, pH ऑफ बफर, pH अँड pOH ऑफ बफर सोल्युशन. बाकीचं पण पुढच्या वेळेस पाहू.